SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती या ठिकाणी निघाल्या। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। SBI त्याला भारतीय स्टेट बँक सुद्धा म्हटलं जाते। 10,662 जागांसाठी SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आहे। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। 10,662 जागांसाठी SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे चांगली भरती चालू आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 30-40 हजार रुपये महिना भेटणार आहे। आणि या भरतीची जाहिरात सुद्धा या ठिकाणी आलाय। यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। वयोमर्यादा काय, त्याचबरोबर फी किती आहे, निवड प्रक्रिया आपलं कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा झालं, ठीक आहे। तर सर्व काही मी तुम्हाला या भरतीची सिलेक्शन प्रोसेस, निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे आणि जाहिरात सुद्धा दाखवणार आहे। परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल पण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता जर आपण यामध्ये SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे पद आहे तर 10,662 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर पदाचं जे नाव आहे ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट सेलचं हे पद आहे 10,662 जागांसाठी। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 20 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 20 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये फीचा जर आपण विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 750 रुपये फी ठेवण्यात आले आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल, PWD असाल, दिव्यांगजन, एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर ₹1 सुद्धा फी यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आता यामध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर शिक्षण किती लागणार आहे तर कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये मागितलं आहे। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल BA BCom BSc कायच्यातूनही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये पदवीधर पाहिजे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल अशाच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड आपलं कशा प्रकारे होणार आहे, पेपरच्या बेसवर आपलं निवड होणार आहे। 2 पेपर यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा। पूर्व परीक्षा जे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे। तर परीक्षेला कोणते प्रश्न विचारले जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पूर्व परीक्षा होणार आहे तर पूर्व परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर हा 100 मार्काचा पेपर असणार आहे पूर्व परीक्षा, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 1 घंट्याचा पेपर सेट टाइम आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला 4 असे केवढी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25, 4 तर आपण प्रश्न चुकले, एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। त्यानंतर यामध्ये मुख्य परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षा आपली कशी असणार आहे 190 मार्काची परीक्षा म्हणजे 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्कासाठी असणार आहे। तर जनरल नॉलेज आणि फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे आणि 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। आणि जनरल इंग्रजी म्हणजे इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्कासाठी असणार आहे, 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। आणि गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। बुद्धिमत्ता चाचणी कॅम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। तर टोटल 200 मार्काचा पेपर असणार आहे, 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 2 घंटे 40 मिनिटाचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला यामध्ये सुद्धा 4 असे केवढी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25, 4 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। अशा प्रकारे निवड प्रक्रिया या भरतीची जाहिरात दाखवून देतो SBI स्टेट बँक ऑफ इंडियाची 31 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 10,662 जागांसाठी SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी भरती या ठिकाणी चालू आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसाईट कस्टम सपोर्ट अँड सेल्स ॲडव्हर्टिजमेंट बघू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड पेमेंट वर फीस बघू शकता तुम्ही. 11 ऑगस्टपासून फॉर्म चालू झाले. 31 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या जागा बघू शकता कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS ओपन आणि टोटल तुम्ही जागा बघू शकता. आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे की SC कॅटेगरीच्या किती आहे, ST कॅटेगरीच्या किती आहे, OBC कॅटेगरीच्या किती आहे, EWS कॅटेगरीच्या किती आहे, ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार पुरुष उमेदवारांच्या जागा तुम्ही बघू शकता. जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. बघा सगळ्यात खाली आहे SC कॅटेगरी. ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी SC ST OBC EWS ओपन सगळ्यात खाली बघू शकता महाराष्ट्र राज्य आहे. बघू शकता तर हे या ठिकाणी आहे. त्यानंतर बघू शकता हे अशा प्रकारे ही जाहिरात आहे. तर भरती या ठिकाणी चालू आहे. तर आता यामध्ये आपलं निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे. सेक्शन 1 सेक्शन 2चा पेपर असणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी पेपराची तारीख या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता वयोमर्यादासुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. तर यामध्ये बघा अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. तर पहिला जो पेपर आहे हा या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे असणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 30 मार्कासाठी असणार आहे. 20 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 35 मार्कासाठी असणार आहे. 20 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 35 मार्कासाठी असणार आहे. 20 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 100 मार्कासाठी असणार आहे. 1 घंट्यामध्ये सोडवावं लागणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25 एवढी. 4 तर आपण प्रश्न चुकले, एक जो काही प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशातली निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर दुसरा पेपर आपला बघू शकता अशा प्रकारे आपला दुसरा पेपर असणार आहे. जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 50 मार्कासाठी असणार आहे. 35 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 40 मार्कासाठी असणार आहे. 35 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 50 मार्कासाठी असणार आहे. 45 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी कम्प्युटरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मार्कासाठी असणार आहे. 45 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. तर टोटल 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि पेपरसाठी जो टाईम भेटणार आहे 2 घंटे 40 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्ही बघा या ठिकाणी यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, दियर विल बी निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉंग आन्सर इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. बघा एका 4 दिला आहे म्हणजे 0.25 म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकले तर एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशातले निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर अशा प्रकारे ही सर्व जाहिरात आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये होणार आहे ते राज्य या ठिकाणी दिलं आहे. बघा महाराष्ट्रामध्ये इंग्रजीमध्ये पेपर देऊ शकता, हिंदीमध्ये पेपर देऊ शकता, मराठीमध्ये पेपर देऊ शकता. ठीक आहे. तर ह्या काही भाषेमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पेपर देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे हे या ठिकाणी SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती झालं आहे. आणि फी बघा जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 750 रुपये फी आहे. SC ST कॅटेगरीची असाल, PWD दिव्यांगजन असाल तर यामध्ये 1 रुपया सुद्धा फीने आवर्जून फॉर्म भरा. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. याच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत.